जुनोचे मालक संजय पांडे यांचं ग्रीन बॉयज तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मॉर्निंग स्टार लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. ओमकार वरंजू कुठेही असतील त्यांनी स्टेजचाही संपर्क साधावा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे यावे स्टेजवर लवकरात लवकर. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू लवकरात लवकर स्टेजवर यावा. चला लवकर चालू करा. उत्कृष्ट असा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आदित्य निहात चौकार.
ची धावसंख्या 7. या दुसऱ्या दिवसामध्ये ग्रीन बॉईज प्रीमियर लीग 2025 चा दुसरा दिवस आजचा आणि दुसरी मॅच सुरू होते. सकाळच्या प्रहरामध्ये जेमतेम 8 वाजले असावेत आणि जी मॅच सुरू आहे मॉर्निंग स्टार्स आणि ऋग्वेद 11 या दोन संघामध्ये नक्कीच प्रत्येक संघासाठी जिंकणं खूप महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल नक्कीच 2 धावा मिळतील. चाकोपचा राजा याच्या चरणी नतमस्तक होऊन आई जगदंबेला साकडा घालून आणि सर्व क्रिकेट प्रेमी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून आपण सुरुवात करतोय ती दुसऱ्या दिवसाची. आणि इथे मात्र एक अप्रतिम बॉल पाहतोय नक्कीच आणि धावचित घेण्याचा प्रयत्न. एक रन मिळतोय. पंचांनी सांगायचे बाईकच्या स्वरूपात आहे की ही धाव कोणत्या स्वरूपातली आहे, बॅट मधून आलेली आहे लेग बाईज की यस बाईकच्या स्वरूपात. थँक्यू सर. आजच्या दिवसाची दुसरी मॅच आहे. यानंतर जी मॅच होईल ती श्री साई आणि चार्कॉफ वेल्लर या दोन संघांनी त्वरित तिथे उपस्थित राहायचं आहे. श्री साई आणि चार्कॉफ वेल्लर. इथे टॉप एज लागते आदित्यची बॅटची. बघूया काय होत आहे आणि गोलंदाज आपल्याच संख्या झाली आहे 10. 10 रन्स 1 विकेट. सेकंड ओव्हर ऑन मार्क. चला नीरज आणि नॅश अतिशय एक लेफ्ट हँड आक्रमक फलंदाज एक राईट हँड बॅट्समन दोन्ही आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या दिवशीचा सुरुवातीचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला जो झाला तो वेल्लोर आणि प्रणय किंग. तरी प्रणय किंग हा संघ जिंकतोय. नक्कीच गोलंदाज पुरुषोत्तम आता मात्र एक गडी बाद करतोय. अजून एक चांगला फटका शॉर्ट कव्हरच्या दिशेने. बघूया काय होत आहे. राजेश फील्ड करतोय. चांगली फील्ड. श्री साई आणि वेल्लोर या दोन संघांमध्ये पुढची मॅच होईल. तर या मॅचच्या मध्यावरतीच म्हणजे एक इनिंग नंतर आपण टॉससाठी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी यायचंय याची नोंद घ्या. बॉल झालेत 4. 2 बॉल बाकी आहेत. सन्माननीय निखिलजी घोडेकर चारकोपचा राजा मागे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होती स्पर्धा पाहतोय आपण. चारकोपचा राजा
ग्रीन बॉईज प्रीमियर लीग कॅचची अपील होते, परंतु पंचावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम पाहायला मिळत नाहीये. एक बॉल बाकी आहे या षटकातील. एक बॉल बाकी आहे. नॅश स्ट्राइक वरती. नक्कीच सँडी, जरी मॅच पाहिली आपण तर दोन्ही संघाजवळ तुल्यबळ असे फलंदाज आहेत. जर एके बाजूला नॅश असेल तर दुसऱ्या बाजूला आपल्याला नितीश पाटील पाहायला मिळेल. त्याचबरोबर धावसंख्या होते 12. जर म्हटलं तर शहा आहे तिथे आपल्याला वस्त्र पाहायला मिळेल. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. बघूया कोण येते गोलंदाजीसाठी. तर वत्सल नक्कीच एक लेफ्ट हँड बॅट्समन साठी लेफ्ट हँड बॉलर हे कॉम्बिनेशन थोडंसं घातक ठरू शकतं याची माहिती असल्या कारण पाटील मात्र थोडासा मागे थांबतोय. 2 षटकानंतर धावसंख्या होते 12. 12 बॉल 12 आतापर्यंतची धावसंख्या. नक्कीच जर आपण पाहिलं तर जी इच्छा होती सर्व खेळाडूंची, सर्व सहभाग घेतलेल्या खेळाडूंची की ही स्पर्धा झाली पाहिजे. कारण की काल दिवसभरात जो पाऊस पडला त्यावर असंच होतं की मॅच होणारच नाहीये, सर्व कॅन्सल करावी लागेल, पोस्टपोन करावी लागेल. परंतु जी इच्छाशक्ती होती मुलांची की नाही आपण त्याच्यावरती मात करू शकतो, त्यानंतर सर्वांनी जे सहकार्य केलं मैदान बनवण्यासाठी आणि दुपारी ठीक 2 वाजता स्पर्धा सुरू झाली. आणि आज मात्र त्यांच्या इच्छाशक्तीला आणि त्यांच्या या मजबूत अशा ध्येयाला निसर्गाला देखील साथ द्यावी लागली. आणि आज मात्र पाऊस थांबत नाही. आजचा दिवस मात्र सर्व क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी असणार आहे. कारण की शेवटचे जेमतेम 1-2 रविवार शिल्लक असतील, त्यानंतर मान्सून येईल आणि क्रिकेट कुठेतरी थांबलं जाईल. वत्सल येतोय. एक पहिलाच बॉल बॅटची कदाचित बॉटम एज लागली असावी, थोडासा खाली राहतोय. यस, बॅट मधून आहे. वत्सल नक्कीच निब्बे 30 षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली 13. मागच्या सामन्यात जर बघितलं तर 70 धावा 69 धावा केल्या होत्या. प्रणय किंग या संघाने चांगली बॅटिंग लाईनअप पाहिली. आता मात्र स्लोअर आणि ते धावशीत होऊ शकतो का बघूया. आणि बाद, नॅश बाद होतोय. चांगल्या पद्धतीचा खेळाडू सजवला तिकडे शॉर्ट मिडच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो म्हणावा लागेल पाटील यांच्याकडून. परी बाद होतोय. नॅश सारखा एक आक्रमक फलंदाज ज्यासाठी लेग साइड जी आहे ती एक ऍडव्हान्टेज अशी समजली जाऊ शकते. यानंतर तोय ध्रुवील, एक चांगली गोलंदाजी पाहू शकता आपण. कारण की स्वप्नील याने पहिल्याच षटकात दुसऱ्या बॉलवरती चौकार खेचला होता, परंतु त्यानंतर त्याने जे कमबॅक केलं 2 डॉट बॉल्स आणि सिंगल देऊन पॉवर प्ले मध्ये 7 धावा फक्त दिल्या. नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला दिवसभर मनोज पारदीन, दत्त ठाकूर सर अंपायर्स म्हणून लाभले आहेत. आता मात्र मोठा फरक करण्याचा प्रयत्न, कॅच होऊ शकते. पंकज जाधव कॅच खाली आणि अचूक
आता मात्र कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका पाहतोय बागडे, थोडक्यासाठी चुकतोय आणि झेल मात्र काही पूर्ण होत नाहीये. 2 धावा मात्र मिळत आहेत. आता मात्र संघाला आवश्यकता आहे जास्तीत जास्त धावांची, कारण की 4 षटकाचा सामना आहे. 3 षटक सुरू आहे. या 4 षटकात 2 गडी बाद झालेत, 3 धावा आल्यात, 5 बॉल झाले आतापर्यंत. धावा काही जास्त येत नाही येत. आता मात्र एक एक्स्ट्रा धाव मिळेल वाईडच्या स्वरूपात. आता मात्र एक चांगला बॉल पाहतोय आपण आणि डॉट बॉलने सांगत आहोत या षटकाची 3ऱ्या धावसंख्या 16. जर बघितलं तर पहिल्या 7, त्यानंतर 5, 7, 5, 12 आणि आता 4 धावांचा षटक टाकतोय तो म्हणजे वत्सल. याचबरोबर 3 षटकानंतर 16 ही धावसंख्या होते. चार षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांची धावसंख्या 16. नितीश पाटील मॅन फ्रॉम पुणे आणि याच मैदानावर ज्याने श्रीगणेश केला आपल्या क्रिकेटचा. अनेक चांगल्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आणि एक चांगला क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. एक ऑलराऊंडर म्हणून केव्हाही लेफ्ट आर्मची भूमिका बजावू शकतो. आता मात्र गरज आहे संघाला, त्यावेळेला आपली जी गोलंदाजी आहे त्याचं प्रात्यक्षिक म्हणा किंवा संघाची गरज बघूया पूर्ण करतोय का नितीश पाटील. आणि पहिलाच प्रहार काय होतंय, कॅच होते की कॅच होते बघूया. झाडाला बॉल लागतोय. 6 धावा षटकार. चांगला जज केला होता भूषणने, परंतु झाडाला लागल्या कारणामुळे इथे षटकार आपण देतोय. 6 धावांनी चांगली सुरुवात पहिल्याच बॉलवरती नितीश पाटील याच्या. आता मात्र ब्लॉक पद्धतीचा बॉल. आणि इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद होतोय. ध्रुवील्स तो स्ट्राइक ठेवतोय, बघूया. अजून देखील 4 बॉल बाकी आहे षटकातील. चला यानंतर टॉस साठी यायचंय. श्री साई आणि वेल्लोर या 2 संघाच्या कॅप्टन्सी टॉस साठी यायचंय. श्री साई आणि येस डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या 24 होते. आता माझा चांगला फटका ध्रुवील ज्याने स्ट्राइक घेतला होता आणि पुन्हा 6 धावांसाठी एक क्लीन हिट पाहतोय आपण. कोणते अडथळे न बाळगता जाणारा चेंडू लेग साइड दिशेने सीमारेषे पार. ध्रुवीलच्या बॅटमधून 6 धावा. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत. या 6 धावांनी धावसंख्येत मात्र भरपूर धावसंख्या होते ती म्हणजे 30.
नक्कीच आपण ज्या काल दिवसभरात मॅचेस खेळलो त्यामधल्या मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करणार आहोत. तरी पहिली मॅच जी झाली होती ती श्री साई आणि प्रणय किंग या मॅच मध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी करताना धावसंख्या झाली आहे 30. एक धाव मिळते 31 धाव संख्या होते आणि अजून देखील या 5-4 षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 31 जिंकण्यासाठी 32 धावा करायच्या आहेत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कालच्या दिवसभरातला ज्याने 43 धावा केल्या होत्या ऋषिकेश वावरे एक आक्रमक फलंदाजी केली होती. आयकॉन प्लेयर या संघाचा प्रणय किंग्स मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण इथे यायचंय आणि टॉस साठी यायचंय. वेल्लोर आणि श्री साई या दोन संघांनी ऋषिकेश वावरे विनंती करतो संजय पांडे जुनो स्पोर्ट्सचे सर्वा आणि या स्पर्धेचे टी शर्ट डिझाईन केलेत संजय पांडे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश वावरे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला जुनो स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच संजय पांडे यांची संपूर्ण टीम जुनो स्पोर्ट्स. नक्कीच आपण स्पोर्ट्स वेअर त्यांच्याकडे खरेदी करू शकता. एक अप्रतिम दर्जा आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला इथे पाहता येतील. फुल सब्लिमेशन आणि कॅप्स देखील आपण त्यांच्याकडून घेऊ शकता. एक उत्तम क्वालिटीच्या कॅप्स आपल्याला मिळतील जुनो स्पोर्ट्स त्याच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा संपूर्ण होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय असे स्पॉन्सर सन्माननीय निखिल गुडेकर, शिव टेलिकॉम, भावेश ठक्कर, सोहम डेव्हलपर्स, ॲडव्होकेट गुप्ते, संजय पांडे, अक्षय माने, धीरज कदम आणि कुमार शेट्टी यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य केलं. ज्या आपण टीम्स पाहतोय 8 टीम्स, या 8 टीम्स मध्ये जेमतेम 18 ते 20 खेळाडू खेळत आहेत आणि त्यांच्या पद्धतीने 160 ते 170 खेळाडू 2 दिवसात इथे क्रिकेट खेळणार आहेत. या सरत्या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर एक ढगाळ वातावरण आणि या वातावरणात पार पडत असलेली स्पर्धा ग्रीन बॉयज प्रीमियर लीग 2025 भूषण आणि नितीश पाटील अशी आपली ओपनिंग पेअर पाहतोय. मॉर्निंग स्टार, नक्कीच मॉर्निंग स्टार आणि आता देखील वेळ आहे ती म्हणजेच मॉर्निंगची आणि रोज सकाळी किंवा शनिवार रविवार सकाळी खेळताना पाहू शकते ही टीम मॉर्निंग स्टार. त्यामुळेच सकाळचे सितारे या उद्देशाने मॉर्निंग स्टार पाटील काका यांची ही टीम आपण पाहतोय. पहिलीच ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे चंदन. स्ट्राइक वरती नितीश पाटील एक आक्रमक फलंदाज. पॉवर प्लेचा पहिला षटक सुरू होत आहे आणि फुल टॉस बॉल पहिलाच प्रहार नितीश पाटील यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी. चला मॉर्निंग स्टार आपण आपला 12 खेळाडू पाठवायचंय. मॉर्निंग स्टार आपण आपला 12 खेळाडू लगेच त्वरित पाठवायचा पुढच्या 2 मिनिटांमध्ये. जरा मॅच थांबवायची. मॉर्निंग स्टार चला नितीश पाटील आणि भूषण सुरुवात मात्र षटकाराने होते. फुल टॉस बॉल टाकतोय तो म्हणजे अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र चांगला कमबॅक करतोय.
डॉट बॉल पाहायला मिळतोय दुसरा. बघूया इथे काय होतंय. धावशील खेळण्याचा प्रयत्न नकार दिला भूषण आणि चांगला कॉल म्हणावा लागेल भूषणचा. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे. अनिकेत भोसले याच्याकडून चंदन एक षटकारानंतर देखील चांगला स्टार्ट देतोय आपल्या संघाला. पुन्हा एकदा मॅच मध्ये ठेवतोय. आता मात्र डेलिब्रेट पाहतोय आपण ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. 4 बॉल आणि 6 धावा ज्याची सुरुवात झाली होती षटकाराने. आता मात्र 4 बॉल आणि 6 धावा आपण पाहतोय. एक चांगला फटका बघ काय होतंय. जिमच्या दिशेने एक धाव नक्कीच मी दिवसाचा प्रयत्न होतोय आणि 4 धावा. फिल्डर सेलेक्शन करेपर्यंत बॉल निघून जातोय सीमारेषेपर्यंत आणि 10 धावा मात्र आतापर्यंत होत आहेत. आता मात्र 4 धावांची भर आपण पाहतोय. एक वाईड बॉल. आता थोडस महाग होत चाललं षटक म्हणता येईल. दोन धावा डिक्लेअर झोन मध्ये नितीश पाटीलच्या बॅट मधून 2 धावा आणि आव्हान आहे ते म्हणजे 32 धावांचा आणि पहिल्या षटकात धावा आहेत 13 धावा येत आहेत पहिल्या षटकात समाप्तीनंतर. एक षटकात समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. चला यानंतर जी मॅच होईल ती वेल्लोर आणि श्री साई दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय पटकन. इथे श्री साई आणि वेल्लोर दोन्ही संघांनी टॉस साठी लगेच यायचंय. पुढच्या 5 मिनिटात आपण टॉस साठी आला नाही तर पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. श्री साई आणि वेल्लोर जय जय येतोय. जय श्रीवास्तव एक अष्टपैलू खेळाडू. राजमित्र मंडळ याच्याकडून बरीच वर्ष आपला खेळताना पाहायला मिळू शकतो. आज मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ग्रीन बॉयज प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऋग्वेद 11 संघातून खेळताना पाहू शकता आपण. हलक्या हाताने खेळतोय भूषण कारण कशी आवश्यकताही नाहीये. एक धाव देखील विजयपथापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि एक नितीश पाटील आक्रमक फलंदाज त्याला साथ देणं गरजेचं आहे. स्ट्राईक देणं गरजेचं आहे. तेच आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. नितीश पाटील मोठे फटके खेळू शकतो. धावसंख्या झाली ती 13. 14 माफ करा 14 पहिल्या षटकात सामन्यात 13 धावा होत्या. आता मात्र 1 धाव मिळते. अशा एकूण 14 धावा होत आहेत. बिनबाद 14 नो लॉस म्हणता येईल.
जय श्रीवास्तव. फुल टॉस बॉल 6 धावांसाठी. ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न परंतु फसतोय आणि फुल टॉस बॉल आपण पाहतोय. सहा धावांनी धावसंख्या 20 वरती पोहोचते. आता मात्र एक प्रतिम फटका पाहतोय नितीश पाटील. नक्कीच जी स्पर्धा आहे की बॉल लांबच लांब मारण्याची, यात जर पाहिलं अशा स्पर्धाच बॉल द्यायचंय जरा. अनेकदा इथे होताना पाहिलेलं आपण की सर्वात लांब 6 कोण मारता आणि 6 धावांची फक्त आवश्यकता आहे. अजून देखील बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 15 बॉल 6 धावा. नितीश पाटील, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की भूषण मात्र चांगली साथ देतोय, इनफॉर्म बॅट्समॅनला स्ट्राईक देतोय. अजून एक पर्यंत होता मात्र टॉप एज. झेल सुटतोय, जीवदान मिळते नितीश साठी. धाव काही घेत नाहीये. परत एक फुल टॉस, परंतु आता मात्र चुकी जागा निवडतोय डिक्लेअर झोन मध्ये. पण नक्कीच जर हे एक ओपन ग्राउंड असतं, 4 साईडला बाउंड्री असती, सर्कल ग्राउंड असं एक मोठा फटका आपण पाहू शकलो असतो नितीश पाटीलच्या बॅट मधून, जो सीमारेषी पार जाऊ शकला असता. चला श्री साई आणि वेल्लोर. आता मात्र 4 धावांसाठी बाजू सीमारेषे पार. चला वेल्लोर आणि श्री साई टॉस साठी लगेच यायचंय. वेल्लोर आणि श्री साई, वेल्लोर संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. वेल्लोर संघाचे कॅप्टन आपल्या इथे लवकर यायचंय. ओव्हर झाली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे पहिल्या बॉलवरती 1 धाव, त्यानंतर 2 6, त्यानंतर 1 डॉट आला. धाव संख्या होते 30 31 सॉरी 31. थँक्यू सर. 31. 18 धावांचं थोडंसं महान षटक म्हणता येईल, त्यामुळे जयचं. चला वेल्लोर आणि श्री साई टॉस लगेच करून घ्यायचंय. चला दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहेत, वेल्लोर आणि श्री साई. आता मात्र एक शिक्षा बाहेर आपण पाहतोय. ब्रह्मेश आणि ते मॅच संपते. 32 टू विन होता. मॅच जिंकतोय तो संघ म्हणजे मॉर्निंग स्टार. 32 धावांची आवश्यकता होती, 31 धावा झाल्या होत्या. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि एक सहज विजय संपादन करतो तो संघ नितीश पाटील यांच्या बॅटिंगच्या जोरावरती. मॉर्निंग स्टार. चला वेल्लोर आणि श्री साई या दोन संघांमध्ये टॉस होता मॅचचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीश पाटील, ज्याने 3 षटकार ठोकले. नितीश पाटील यांनी ते यायचे ते स्वीकारायचे. नितीश पाटील